ही मार्केटला मिळणार आहे 100 पर्यंतचं रेनकोट घेतले. हे घातल्यावर क्रिश असल्याची फिलिंग लागली, पण दिसायला जादू सारखं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आता आपण सध्या आहे आपल्या भेंडीच्या प्लॉट मध्ये आणि साधारणतः आपली भेंडी ही अशा स्वरूपात आहे, पाहू शकताय. आणि याला साधारणतः एक 17 ते 18 दिवसाच्या आसपास कालावधी झाला असेल. आणि त्यामध्ये जी आपण मेथी घातली होती सरीमध्ये, ही मेथीचं स्वरूप असं आहे, अति पावसामुळं पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे मेथी जळल्या. आणि पलीकडे आपली शिपू पाहू शकताय, शिपू व्यवस्थित आहे आणि त्या साईडला कोथिंबीर आहे ती पण व्यवस्थित आहे. पावसामुळं तणकाटाचं प्रमाण जरा जास्त झाले, तणकाट भरपूर आले. एक पावसानं थोडी जरी उघडदीप दिली तर एक भांगलन करून घ्यायला लागणार. सांगायचं तात्पर्य एवढंच की पाऊस पडत नव्हता, कडक ऊन पडलं होतं. त्या उन्हात पण उन्हाच्या टेम्परेचरनं मेथी जळत होती. आणि आता ऊन कमी झाले, पाऊस पडालाय. पावसाळ्यात पण पावसामुळे पण मेथी जळत्या. म्हणजे आता मार्केटला जी मेथी मिळते साधारणतः 35-40 रुपये पेंडी असेल बाजारभाव बाजारातला. तर लोकांना वाटते लय महाग आहे, लय महाग आहे. आणि ती महाग का होते याचं कारण हे आहे की मेथी जेव्हा 10 शेतकऱ्यांमधील 8 शेतकऱ्यांचा जेव्हा माल जळतोय किंवा नुकसान होते, तेव्हा ते 2 शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत असतो, त्यामुळे त्याचा रेट वाढत असतो. तर पाहू शकता मेथी आपली अशी जळली. पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं तरी पण आपण म्हणतोय की आणि ह्याच्या 4 पटीने पाऊस पडावा, कारण पाऊस पडला तर शेतकरी आहे, त्यामुळं पाऊस हा पडलाच पाहिजे. थोडंफार नुकसान झालं तरी चालतंय. जय जवान